आला नाहीये. चला आलेत. इथे स्कोरिंगला कोणी आहे नाहीये, तर स्कोरिंग साठी कोणाला तरी पाठवायचं आहे प्लीज. एक मिनिट थांबा पंच. स्कोरर आमच्या इथे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये कोणी नाहीये. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. आपण पाहतोय ओमकार पवार आणि सौरव ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्कवर रॉनी पहिला चेंडू हाताळण्यासाठी, आणि पहिला चेंडू रॉनी यांचा लेगेसी मिस करून थोडासा टाकला चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. चॅलेंजर विरुद्ध वॉरियर्स असा चालू असलेला सामना पाहतोय. या वेळेला चांगला चेंडू हळूवार गतीने टाकला चेंडू होता. भुऱ्या यांना पण पाहतोय यष्ट्यांच्या मागे. जर नौपाडा विभागातील क्रिकेट ज्यांनी वरती आणलं असेल तर आम्ही नक्कीच भुऱ्या यांना स्थान देऊ, कारण की सातत्याने यांच्या माध्यमातून ठाणे विभागामध्ये नेहमीच एंट्र्या होताना पाहायला मिळतात. मग ओन क्रिकेट असो वॉर्ड क्रिकेट असो, एक चांगलं स्थान आणि चांगलं प्लॅटफॉर्म भुऱ्या यांच्या माध्यमातून देताना आपण नेहमीच पाहिलोय. यावेळेला कुटुंबाचा चेंडू होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धावा मिळेल. या एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होते. धावा लागतात धावफलकावरती 3 धावा. या वेळेला पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न स्वतः फॉलो थ्रू बाय डायरेक्ट हिट. खतरा. यस, फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले ते ओमकार पवार. तीन धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. हे बॅट्समन नेम राजू खापरे नवीन फलंदाज. यावेळेला फटका चांगला आहे ऑन साइडला, परंतु पाहूयात पंचांचा इशारा किती येतोय. एक धावा. आणि आजच्या दिवसामध्ये जर विचार करायला गेलो तर आजचा दिवस खूप खास आहे मराठी लोकांसाठी. प्रत्येक महाराष्ट्रवासियांचा अभिमानाचा दिवस म्हणजेच आजचा मराठी राजभाषा दिवस म्हणून ओळखला जाणारा दिवस आहे. आणि याचंच औचित्य साधून आपण नौपाडा प्रीमियर लीगचा आनंद घेतोय पर्व 5व्यामध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय डावखुरा आताचे फलंदाज राजू खापरे यांना. या वेळेला देखील फटका चांगला आहे. पंचांचा इशारा 2 धावा येत आहेत. सौरव यांच्या बॅट मधून 2 धावा येत आहेत. धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या आहेत धावफलकावरती
6 धावा. या वेळा देखील फुलटॉस चेंडू होता परंतु बॅटची लिडिंग एज घेतली आहे. एक धावा रोखू शकणार नाही आहेत क्षेत्ररक्षक. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होते. धावा लागतात धावफलकावरती 7. आता चालू असलेला सामना आपण पाहतोय चॅलेंजर्स विरुद्ध वॉरियर्स. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं क्षेत्ररक्षण करणारा संघ भुऱ्या यांचा हा संघ, तर दुसऱ्या बाजूला हा बॅटिंग करणारा संघ गौरव डे यांचा हा संघ पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आले तर दुसरं षटक हाताळण्यासाठी संदीप दळवी एक लेजंड प्लेयर. काय किती विकेटला आणि एक पारितोषिक देखील येत आहे सचिन पावसकर सरांच्या माध्यमातून. संदीप दळवी साहेबांसाठी जर विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सचिन पावसकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय संदीप दळवी सरांच्या विकेट हॅट्रिक साठी. तर पाहूयात विकेट हॅट्रिक होते का. या वेळेला कुट्टप्पाचा चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय 1 धावांसाठी. एक धावेने धावफलक पुढे सरकलाय 8 या धावसंख्येवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या वेळा देखील चांगला चेंडू होता परंतु त्याला टोळवलाय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावांसाठी. चांगली बॅटिंग करतोय ते फलंदाज सौरव एक डावखुरा आता जे फलंदाज आहेत. या वेळेला पुढे ससर मारण्याचा प्रयत्न रीड केलं होतं गोलंदाजाने परंतु 1 धावा मिळेल. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. धावा लागतात धावफलकावरती 10. 10 धावा. यावेळेला चांगला चेंडू आहे सुरेख डिलेव्हरी. पंचांकडे अपील जरूर करतायत वाईड साठी परंतु समोर देखील एक महान खेळाडू लेजंड प्लेयर म्हणून ओळख असलेले संदीप दळवी सर गोलंदाजी मार्कवर आहेत. यावेळेला थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न अतिरिक्त धावेत भर पडते. धावा लागतायत धावफलकावरती 13. एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये या मॅच मध्ये या इनिंग मध्ये. बघूयात मोठा फटका येईल का. बक्षीस ऑन आहे. यावेळा देखील पंचाचा इशारा वाईड बॉल आहे. तसं नियंत्रण नाही आहे गोलंदाजीवरती आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर सरांची. परंतु सरांची गोलंदाजी नेहमीच डोळ्याचं पारडं फेडणारी पाहायला मिळते. परंतु आज थोडंसं लांबलेलं षटक जरूर म्हणता येईल. यावेळेला ऑन साईडला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय 1 धावांसाठी. षटक संपले ते 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धावफलकावरती 14. 15 धावा. 14 धावा धावफलकावरती. 15 धावा धावफलकावरती. 15 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती बॅटिंग करणारा टीम चॅलेंजर्स संघाची. अजूनही जर विचार केला तर गौरव सारखा एक मातब्बर फलंदाज देखील अजून मैदानामध्ये येणं बाकी आहे.
रजनीश 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 नवीन गोलंदाजी मार्कवर येत आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी यावेळेला चांगला फटका आहे. धावा मिळतील त्या 2. या ग्राउंडवरती जर खेळायचं आहे ना तर तुम्हाला ताकदीचा उपयोग करायची गरज नाहीये. जर तुमच्याकडे कलात्मक फटके असतील तर तुम्ही धावफलक पुढे सरसावण्याचं काम नक्कीच कराल. आणि ह्या वेळेला क्लासिकल बॅटिंग देखील पाहायला मिळते ती राजू आणि सौरभ यांची. कारण की कलात्मक फटके त्यांच्या माध्यमातून खेळले जात आहेत. वाईट चेंडू पंचांचा इशारा येतोय. रजनीश गोलंदाजी मार्कवर आहेत. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आणि चेंडू झाडाला देखील लागतोय. त्याचा फायदा होतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 धावा. या 2 धावा 2 धावेने धावफलकावरती लागतात त्या 20 धावा. यावेळेला फटका चांगला आहे. 6 धावांचा फटका आहे. चांगला फटका. या 6 धावेने धावफलक पुढे सरकतोय. 26 धावा धावफलकावरती पाहू शकता टीव्ही स्क्रीनवरती. चेंडू थोडासा वाईड जरूर होता परंतु चेंडूला खेळून काढला लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये. एका धावापेक्षा 6 धावा खूप महत्वाच्या आहेत. या वेळेला थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा वाईड बॉल असेल. धावफलक झटपट पुढे सरकते. धावा लागतात धावफलकावरती 27. या वेळेला इनसाइड आउट फटका आहे. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावासाठी. राजेश मोरे त्याचबरोबर या स्पर्धेसाठी मान्यवरांची उपस्थिती होती. माननीय श्री राजेशजी मोरे साहेबांचं इथं आगमन होतंय. माजी परिवहन सदस्य यांचं इथे आगमन होतंय. तर वेलकम सर. आपलं स्वागत आहे नौपाडा प्रीमियर लीग पर्व 5व्या मध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आता होईल. मी आता डायरेक्टच दिले करून सेपरेट करून दिले. सिंगल लाईन आहे आता. नाही तर मग पासवर्ड चेंज. या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक 1 धावा. 1 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. धावा लागतायत धावफलकावरती 30 धावा. 30. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि व्यासपीठावर आमच्या उपस्थित आहेत माननीय श्री राजेशजी मोरे सर. माननीय माजी परिवहन सदस्य अशी ओळख आणि सर्वांचे लाडके असे व्यक्तिमत्व असलेले आपले सर्वांचे लाडके राजेशजी मोरे सर इथे व्यासपीठावरती आपण पाहतोय.
रॉनी वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला पहिला चेंडू आणि फलंदाज बाद होतील. राजू खापरे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परततील. आयोजकांमार्फत सूचना येते खेळाडू आणि जे आयोजक आहेत या स्पर्धेचे त्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था भगवती स्कूल मध्ये केलेली आहे. जर कोणाला जेवण करून घ्यायचं असेल तर त्यांनी शाळेमध्ये जायचं आहे. रॉनी चांगली गोलंदाजी पहिल्याच चेंडूवरती विकेट घेतली आहे. नवीन बॅट्समन न्यू बॅट्समन गौरव नॉन स्ट्रायकिंग एंड वरती तर स्ट्रायकिंग एंड वरती आहेत सौरव डावकर आताचा फलंदाज. दोघेही बॅट्समन भाऊ बॅट्समन दोन्हीही फलंदाज बाहू आहेत एकमेकांचे सौरव आणि गौरव. यावेळेला फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये आहे परंतु पाहूयात काय होत आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतात. 2 धावेने धावफलकावरती लावल्या जात आहेत त्या 34 धावा. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चौथं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. 1 धावा मिळतोय. ऑन साइड आणि ऑफ साइडला फक्त डिक्लेअर झोन आहेत, घोषांकित क्षेत्र आहेत. तिथे जर तुम्ही चेंडू जर ट्रॅव्हल होत असेल तर पंचांचा इशारा डिक्लेअर झोनचा इशारा येताना पाहायला मिळतोय. यावेळेला चांगला चेंडू आहे. ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू होता परंतु तेवढा चांगला फटका देखील खेळून काढलाय सौरव यांनी. धावसंख्येचा विचार केला तर धावा लागतात धावफलकावरती 36. यावेळेला थोडासा खराब चेंडू म्हणता येईल. पंचांचा इशारा वाईड बॉल येतोय. त्याचबरोबर सचिन पाटील आपण जर कुठे असाल तर स्टेजवरती यायचं आहे, व्यासपीठावरती यायचं आहे. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली असे सर्वांचे लाडके माननीय श्री सचिन पाटील यांनी देखील व्यासपीठावरती बसायचं आहे. या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण तुम्ही घर बसल्या देखील पाहू शकता युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. ओम फोटो लाईव्ह भिवंडी यांच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रेक्षेपण केलं जात आहे आणि त्यासाठी इंटरनेटची सुविधा आम्हाला करून दिलेले सचिनजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. यावेळेला फटका चांगला आहे. हा 2 धावा देणारा फटका आहे कारण की स्ट्रायकिंग इनवरती आहे एक अष्टपैलू खेळाडू गौरव. दोन्हीही भाऊ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत सौरव आणि गौरव. धावसंख्येचा विचार केला तर 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 40 लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचं हनामाळचं षटक आहे आणि अजूनही बॅटिंग पॉवर प्ले बाकी आहे आणि हे षटक नक्कीच बॅटिंग पॉवर प्ले असेल. नितीन कडव नवीन गोलंदाज
गोलंदाजी मार्कवर शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी 14 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग फलंदाज गौरव. यावेळेला चेंडू चांगला आहे. काय टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमधल्या दिशेला वळण घेताना पाहायला मिळतो. ही खासियत आहे गोलंदाज नितीन कडव यांची. असं वाटलं फलंदाजा की चेंडू वाईड जाईल, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्ट्यांवरून जातोय. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आणि चांगला झेल टिपला जातोय. गौरव सौरव याची खेळी संपुष्टात येते. फलंदाज बाद होतील. गौरव फलंदाज बाद होत आहेत. अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गौरव याने पटकावला होता. तोच गौरव आता मात्र स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला परत त्याला पाहायला मिळतोय. सुशांत नवीन फलंदाज. आणि चॅलेंजर्स बॅटिंग करणाऱ्या टीमला 3 धावांची पेनल्टी दिली जाते. कारण की स्पर्धा चालू होण्या अगोदरच आम्ही सांगितलं होतं कुठलाही खेळाडू गैरवर्तन करणार नाहीये. खिशामध्ये मोबाईल आढळल्या कारणामुळे 3 धावांची पेनल्टी बॅटिंग करणाऱ्या टीमला दिला जात आहे. जेव्हा मैदानामध्ये तुम्ही दाखल होता तेव्हा तुमच्या खिशामध्ये मोबाईल नाही पाहिजे. कोणत्याही प्रकारचं व्यसन न करता तुम्ही मैदानामध्ये दाखल होणं बंधनकारक आहे. नितीन कडव गोलंदाजी मार्कवर आहेत. या वेळेला चेंडू चांगला आहे, परंतु पहा काय होत आहे. एक धावा मिळते. दोन धावा. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकतोय.
44 44 पेनल्टीच्या नंतर मायनस करून ना त्याच्यात 44 फायनल 43 झाले आहेत 44 ला विन आहे पण त्या संघाला 3 दोन्ही पॅन्टी लागले ते नंतर आम्ही ऍड करतो एक मिनिट किती धावा पाहिजेत 44 ना 43 झाले धावाने सुरुवात कर ना अच्छा, 3 धावा कॅन्सल कर तुमच्या हिशोब 40 टोटल 43 झाले आहेत 44 ला विन आहे सर्व एकच जॉब बाकी आमचा हो गेले जेवले कोण असेल तर पाठव ना इथं ए भुरादा कुठे गेला तो हे अथर्व भुरादा 43 झाला 44 विन आहे 43 म्हणून 3 मायनस कर 41 42 विन भेटला रिंगटोन काय लावले मी अमया वारणकर आयफोन 5 मिनिट थांबतात जेवायला बसले की नाही मला मी लगेच जातो पोरगा रे आणि पुढील इनिंगचं धावतं समालोचन घेण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमचे लाडके समालोचक सचिन पावसकर सरांना. तर सचिन पावसकर सर यायचं आहे. दुसऱ्या इनिंगचं धावतं समालोचन तुम्ही ऐकाल सचिन पावसकर सरांच्या माध्यमातून. थँक्यू.
हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. आलेल्या सर्व खेळाडूंचे व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. आपल्या व्यासपीठावर माजी परिवहन सदस्य व माझे परम मित्र राजेश मोरे साहेबांचं इथे आम्ही स्वागत करतो आहोत. अमय यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह व तुळशीचे रोप देऊन त्यांचं इथे स्वागत करावं. माजी परिवहन सदस्य श्री राजेश मोरे साहेब यांचं इथे स्वागत करतायत. बादून परतोय तगडा भुऱ्या उर्फ प्रसाद. आणि यूट्यूबवर जे लाईव्ह बघताय आपण, ह्याला जे नेट लागतं नेट, ते आमचे सचिन पाटील यांचं मी राजेश मोरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सन्मानचिन्ह व तुळशीचं रोप देऊन त्यांचं मनापासून स्वागत करावं. कारण नेट नाही तर मॅच नाही, लाईव्ह नाही. असा अनेक जणांचा बुऱ्याच्या डोक्यावर हात आहे. हे मित्र या नात्याने सगळेच जवळ येतात आपल्या. तात्या रत्नागिरीवरून आला ना, लांबनं आला म्हणून लांबचा मारला. सामना चालू आहे तो वॉरियर्स आणि चॅलेंजर. चॅलेंजर बोललं की आमचा संघ आठवतो आम्हाला जुना मावळी मंडळ. गौरव गौरव डे गौरव डे या ग्राउंडवर तुझ्या वडिलांनी जे पराक्रम केलेत ते पराक्रम तू गाजवतोयस. बाप नंबरी बेटा 10 नंबरी. आमची पण सुरुवात याच पिचवरनं झालेली आहे. याच मैदानात आम्ही लहानाचे मोठे झालो, खेळलो, नावं गाजवली. त्यात गौरा डे होता, ब्रॅन लारा आमचा इथे आलेला आहे, अन्नू आलेला आहे, राजेश खापरे. हे तर नाव घ्यायचं म्हणजे 1 आणि 2चं वार्ताच नाही त्याच्याकडे. माझे 500 वाचवले पण राजू तू, धन्यवाद. आणि हा लेगच्या दिवसात टोलोला आहे. बघूया पंच किती धावा घोषित आहे. पंच 2 धावा. वल्ली गौरा, अगर तू 2 विकेट निकाला ना तो पप्पा के पास से तेरे को 1000 रुपया मैं निकाल के दूंगा. तो नोला बाचकला हा थांब कर्णधार आहे तो आमचा. आणि हा लेगच्या दिशेला टोलाला चेंडू. 2 धावा घोषित. आमचे ट्राय कलरचे कर्णधार राजेश ठाकरे साहेब आलेले आहेत. बघूया आज काय करामत करतायत.
आणि हा बघूया 2 धावा. अमर लवकर या. हां गौराडे 2 विकेट काढ, 1000 रुपये लागू. सुरेख. हा या क्षेत्राच्या हाताला ना फेविकॉल आहे. मगाशी अतिशय सुंदर जेल घेतला यांनी. पण नाव काय आहे? शुभम. सुंदर क्षेत्ररक्षक शुभम. अतिशय सुंदर जेल मगाशी पण पहिल्या मॅचला घेतला होता यांनी. बादून परतो हेमंत. ते जागा बनवले ठाकूर. आओ ठाकूर आओ. अरे ठाकरे बंधू काय पाठवत आले की काय? हेमंत ठाकरे पण येत कुठे? हां शैलेश ठाकरे आले, राजेश ठाकरे आलेले आहेत. आमचे ट्राय कलरचे कर्णधार. हेमंत ठाकरे कुठे आहेत? हां आले आलेत आले आलेत. ओके. गौराडे आमचे कर्णधार सांगता आले आले. किती आउट झाले? किती ओव्हर आहे? 4 गडी बाद 12. किती ओव्हर झाले? एक षटक संपलंय आणि दुसऱ्या षटकातले 4 चेंडू शिल्लक, 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. चलो ठाकूर. ठाकूर समोर 6 षटकार मारला तर भुऱ्याकडनं. भुऱ्या किती? 500. 1 नंबरचा साबण. चहा पण आहे. सुंदर गोलंदाजी केले बाबू यांनी. गौराडे आपल्या षटकामध्ये 7 धावा दिल्या. अतिशय सुंदर गोलंदाजी. वडिलांच्या जागेवर अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. यांचे वडील देखील आम्ही त्यांना गौरा बोलवतो. ते देखील 4-5 रनचीच ओव्हर टाकायची माझ्या अंदाजे. गौरा 1000 दे. हे गौरा 1000 दे. नहीं मारा उसने. अरे ह्याचीच मॅच चालू आहे आपले. चॅलेंजर चॅलेंजर. आम्ही जेवायचं की नाही? मी आहे ना. हे मी आहे टासला. दोन षटक संपले. धाव संख्या 4 गडी बाद 13. जिंकाला फक्त 18 चेंडू 30 धावा. एक मिनिट. नीट सांग. दोन दोन दोन. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टोलवला चेंडू. धाव संख्येत भर झाली. धाव संख्या आली जवळजवळ 17. उरलेल्या 15 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे मला वाटतं.
17 झाल्या साहेब. हां 2-2चे 2च मारले ना आता. आणि गडी बाद. बादून परततोय. गणेश. किती झाला 24च पाहिजे ना. जिंकायला किती करायचं तुला ना मग 24 ना. किती सांग मला म्हणजे सांगायला. बॅट्समन कडव नितीन कडाव. किती रन पाहिजे त्या पॅनलच्या पहिले मायनस केलेल्या पॅनलच्या पहिले मायनस केलेल्या पेनल्टी कोणाला दिलेली बॅटिंगला त्यानं ना नाही बॉलिंगला फिल्डिंगला त्यानं त्या मायनस नाही करायच्या. नेक्स्ट इनिंगला ते ॲड करायचं समोरच्या टीमला. ते सांगा त्याला तर पण तू आता पाहिजे की सांग बॉल काय आणि रन सांग मला. किती बॉल 14 चेंडू 24 धावा. आओ ठाकूर आओ. आओ सुरेख सुरेख गोलंदाजी पठाण. पठाण पुढचा चेंडू. हा या कडव या घरी या. क्या सोचा था क्या हो गया. चला 12 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे मला वाटतं ना. प्रत्येक ओव्हरला 12 करायचे तुम्हाला. या पठाण यांनी 4 रन देऊन 2 विकेट घेतलेले आहेत. 2 गडी बाद केले पठाण. छाती फुगव जरा छाती बाहेर काढ. हा चाललं काय 3-3 प्लेयर आतमध्ये आहेत पुऱ्या. बहुत शेखर हा आमचा खानेकर. ठाकुर कमाल दिखाना पडेगा. 12 चेंडू 24 धावा करायचे आहेत. ठाकुर आज सगळी मदार आहे ती ठाकुरांवर आहे आता. 6 गडी बाद झालेत. 4 गडी फक्त बाकी आहेत बुरेच्या टीमचे. जेव्हा फक्त खेळाडू ना ज्यांना जेवायचं आहे त्याला आमंत्रण आलेलं आहे शैलेशकडनं. आपल्या शाळेच्या ह्याच्यात जावं गेटमध्ये. कोणाला भूक लागली असेल चुकून. कोणाकडनं मनीष आपले. ठाकूर ठाकूर तुम्हाला सुवर्ण संधी आहे. जर 2 षटकार मारले तर मनीष दादाकडनं तुम्हाला 500 2 वेळा दाखवू नको एकदाच 500 रुपये. खेलो ठाकूर खेलो 500 रुपये. हा अरे सुरेख सुरेख गोलंदाजी पवार. पवार यांची पॉवर दाखवत आहेत.
सुरेख 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 चेंडू पवार अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय पवार. उरलेले नऊ चेंडू 23 धावा. उरलेल्या 9 चेंडूमध्ये 23 धावेची गरज आहे. अरे 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 उत्तू, अरे क्या कर रहे उत्तू तू? ये कबड्डी नहीं है. हाँ आप कुश्ती खेल रहे उत्तू भाई. हाँ सगळी मदार ठाकूरवर आहे. 2 षटकार मारले तर मनीष दादाकडनं 500 रुपये. शेवटचा चेंडू मला वाटतं उरलेला आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी पवारांनी आतापर्यंत फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. वाईट चेंडू, अवांतर चेंडू, घाणेरडा चेंडू. धाव संख्येत भर झाली आहे. हा सुरेटवलेला बघूया. आता उरलेल्या 6 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे मला वाटतं. 6 चेंडू 20 धावा. हा ठाकूरने मारलेला. ठाकुर क्या हो गया? सहा चेंडू जिंकायला 20 धावा. वॉरियर्स या संघाला जिंकायला फक्त 6 चेंडू 20 धावा. आणि ठाकूर यांनी 2 षटकार मारले तर मनीष दादाकडनं 500 रुपये. सोच ले ठाकुर, 500 का सवाल है. अरुणला बोललो तर अरुणने मारले असते मला वाटतं. गोलंदाजी मकरन ज्याने 2 चेंडूचा हा खेळ आहे. 6 चेंडू 20 धावा. 6 चेंडू 20 धावा. ठाकूर यांना संधी आहे. 2 षटकार, 500 रुपयाचं पारितोषिक मनीष दादाकडून. तुझं काय झालं रे भाजीवाल्या? माझ्याकडनं तुझ्याकडनं. घोडेकरांकडनं जर ही मॅच जिंकून दिली ठाकूरांनी तर 2000 रुपयाचं बक्षीस. नाही दिलं तर आठवड्याभर भाजी. पंचाने नो घोषित केल्याने फ्री हिट. सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. 2 षटकार मॅच जिंकून दिल्यावर 2000 म्हणून 2500 बक्षीस ठाकूरांवर. दोन धावा. धावसंख्येत बस झाली. आता उरलेल्या 5 चेंडू आणि मला वाटतं 17 धावेची गरज आहे. उर्वरित 5 चेंडू 17 धावा. ठाकूर 2 षटकार 500 रुपये. सामना जिंकून दिला 2000 रुपये. एक धाव. क्या कर रहे हो ठाकुर? कुछ खाए पिए कि नहीं? सामने मारो 2 षटकार 500 रुपया. मैच जिताएगा 2000 रुपये एक्स्ट्रा घोडेकर कडनं. काय हे शाळात नाही यांच्याकडे. अरे हे कुठल्या शाळेतले विद्यार्थी आहेत?
तुम्ही खरं भुऱ्याच्या शाळेत शिकायला पाहिजे होतं. सामना जवळजवळ झुकलाय तो चॅलेंजरकडे. आमच्या आवडतं नाव चॅलेंजर. आता उरले 3 चेंडू. जिंकायला पाहिजे जवळजवळ 16 का 15 धावा. जाऊन दे रे, खेळून दे. 2 चेंडू 15 धावा, 14 धावा. दोन चेंडू आहेत. उत्तूने जर कॅच पकडला तर 500 रुपये राजेश मोरेंकडनं. ठाकुर कुछ खाए पिए कि नहीं? क्या कर रहे हो ठाकुर? आज ठाकुर ने खाना नहीं खाया बराबर. क्या जवळजवळ सामना जिंकला चॅलेंजर संघाचं. अभिनंदन अभिनंदन. आमच्या विनंतीनुसार माजी परिवहन सदस्य श्री राजेश मोरे साहेब इथे आल्याबद्दल